शनिवार वाड्यामध्ये आंदोलन केलं जाते। मेधा कुलकर्णी या आक्रमक पाहायला मिळत आहेत। मेधा कुलकर्णी यांच्याकडून एक व्हिडिओ ट्विट करण्यात आलेला आहे, ज्या व्हिडिओमध्ये शनिवार वाड्यामध्ये महिलांकडून नमाज पठण केलं जाते आणि त्याचा विरोध आता या ठिकाणी मेधा कुलकर्णी यांच्याकडून केला जात आहे। हिंदू संघटना आक्रमक पाहायला मिळते। पुण्यातील शनिवार वाडा हा एक ऐतिहासिक राजवाडा किल्ला आहे, ज्या ठिकाणी आपण पाहतोय काही महिलांनी या ठिकाणी नमाज पठण केलेला आहे। त्याचा विरोध आता खासदार मेधा कुलकर्णी यांच्याकडून केला जाते, तर हिंदू संघटना आक्रमक झालेली पाहायला मिळते। पोलिसांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी आपण पाहतोय मेधा कुलकर्णी यांच्यासह हिंदू संघटना आंदोलन करत आहेत, घोषणाबाजी करत आहेत। वातावरण या ठिकाणी आता तणावाचं निर्माण झालेलं आहे। आपण हे दृश्य पाहतोय। मेधा कुलकर्णी यांनी जो व्हिडिओ ट्विट केला होता, ज्या व्हिडिओमध्ये महिला नमाज पठण करत आहेत आणि त्याचा विरोध म्हणून आता मेधा कुलकर्णी यांच्याकडून आंदोलन केलं जात आहे। तर शनिवार वाड्याच्या परिसरामध्ये एक मजार आहे, त्या मजार हटवण्यासाठी सुद्धा आता विरोध केला जातोय। आक्रमक भूमिका या ठिकाणी हिंदू संघटनाकडून आता घेतली जात आहे। पतित पावन संघटना सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेली आहे। नमाज पठणाचा व्हिडिओ मेधा कुलकर्णी यांनी ट्विट केल्यानंतर आता हिंदू संघटना आक्रमक झालेली आहे। तर यापूर्वी आपण काही प्रतिक्रिया जाणून घेतल्या होत्या, त्यामध्ये आता मेधा कुलकर्णी यांच्या आंदोलनाचं समर्थन करण्यात आलेलं आहे। पुण्यातील शनिवार वाडा हा एक ऐतिहासिक स्थळ आहे, राजवाडा किल्ला आहे। आपल्यासोबत चंद्रशेखर भांगे फोन लाईन वरून जोडलेले आहे। काय अधिकची माहिती? नीलम, आपण पाहिलं की या ठिकाणी मोठा राडा आता आपल्याला पाहायला मिळत आहे। शनिवार वाड्याच्या समोर जी मस्जिद आहे त्या ठिकाणचा दिवा सुद्धा आता काढलेला आहे। या ठिकाणच्या मस्जिदीवरती आता काही कार्यकर्ते जे आहेत ते आतमध्ये जाऊन झेंडा लावण्याचा प्रयत्न करत आहेत। एकंदरीत ज्या पद्धतीनं आपण पाहिलं की या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील दाखल झालेला आहे। पतित पावन संघटना या ठिकाणी आक्रमक झालेली आहे। ज्या पद्धतीनं या ठिकाणी जी घटना घडली, या ठिकाणी नमाज पढण्यात आल्याचा हा सगळा आरोप एका महिलेवरती होत आहे। ही घटना घडल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना जे त्या आक्रमक झालेल्या आहेत आणि एकंदरीत या ठिकाणी आता मोठा जमाव जमलेला आहे आणि मोठा राडा जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे। नीलम जी, आपण पाहतोय पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आलेला आहे। मात्र यापूर्वी आपण पाहत होतो की सर्व जे आंदोलक आहेत, मेधा कुलकर्णी आहेत, त्यांना पोलिसांकडून बाहेर काढण्यात येत होतं। सध्याची काय परिस्थिती आहे? सध्या परिस्थिती आपण पाहिलं तर तणावपूर्ण सगळी परिस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कार्यकर्ते आक्रमक आहेत। एकंदरीत जी घटना या ठिकाणी घडली शनिवारवाड्याच्या आतमध्ये, त्या घटनेवरून सध्या हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। सध्याची परिस्थिती तणाव सध्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। अतिरिक्त पोलीस कुमक जे आहे ते या ठिकाणी मागवण्यात आलेली आहेत। मेधा कुलकर्णी ज्या खासदार आहेत राज्यसभेच्या, त्या सुद्धा दाखल होऊन आंदोलन करत आहेत। खरं तर या ठिकाणचा मोठा तणाव आपल्याला या ठिकाणी नीलम पाहायला मिळत आहे। जी चंद्रशेखर, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले रहा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।